आपल्याला अगोदर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आत्ताच 8-15 दिवस झाले GR काढून आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात. आपण थोडं थांबूया. पटलं आम्हाला. त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता. GR मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधव थांबलो 4 दिवस लेट निघत अशा हिशोबाने आम्ही थांबलो. तोवर आचारसंहिता लागली. पण मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्राला एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही. एक पण. सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सुरू आहे. कसं होतं? समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमावर चालू आहे. अरे माझ्या डोक्यात हे बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघतात बी मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही. राजकारण हा मला नादच नाही. पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम खा ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा हे माझा उद्देश. तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार. मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही. मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच न्यायचं.